नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवूया कच्च्या आलूपासून एक पदार्थ। आपण दोन आलू घेतले, त्याचं वरचं साल्ट काढून घेऊ। साल्ट काढते दोन्ही आलूंचं। साल्ट काढून झालं की त्याला खिसणीने त्याचा बारीक किस करून घेऊ। बारीक जास्त मोठा नाही घ्यायचा, बारीक घ्यायचा। किस करून झाला की त्याला 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून घ्यायचं 4-5 वेळा पाण्याने। मी धुवून घेतलेला आहे आणि त्याला असं घट्ट हाताने त्यातलं पाणी काढायचं दाबून, किंवा तुम्ही कपड्याने पण काढू शकता, म्हणजे कसं मोकळं होतं। हे बघा असं झालेलं आहे। यामध्ये आपण आता लसूण बारीक करून घेऊ, अद्रक बारीक करून घेऊ। लसूण, अद्रक, मिरची, लाल चटणी, हळद, चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ टाकलं, त्याला मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकू। गव्हाचं पीठ टाकलं, त्यात नॉर्मल पाणी टाकू आणि त्याला मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स करून घेऊ। मिक्स झालं की त्याला आपण हातावर असं, आपण वडे कसे बनवतो असं गोल करून त्याला थोडं थापून घ्यायचं हातावर, वड्यासारखं थापून घ्यायचं। मी सगळे घेतलेले आहेत थापून। कढई ठेवते, कढईत तेल टाकून, जास्त तेल नाही टाकायचं। तेल टाकलं, तेलामध्ये आपण ते पदार्थ केलेला टाकून देऊ आणि गॅस जास्त फुल ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा आणि त्याला लालसर होईपर्यंत एकाच साईडकून फ्राय होऊ द्यायचं। आलूची भाजी खाऊन कंटाळा येतो, मग असं काहीतरी नवीन केलं की मुलं डब्याला आवडीने घेऊन जातात। बघू शकता किती छान कलर येतोय, तर खायला पण टेस्टी लागतं। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। डिशमध्ये काढून घेऊ। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।